हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्वांचा दिवस खूप छान जावो। आज आपण पाहणार आहोत बो कसा बनवायचा फ्रॉकसाठी किंवा ब्लाऊजसाठी। आता सध्या या बोचा खूप ट्रेंड चालू आहे। ब्लाऊजला पण खाली डीप नेक करून खाली बो लावला की खूप छान सुंदर असा लुक येतो। तर तो बनवायचा कसा हे पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे हे कापड घेतलेलं आहे। या कापडाची टोटल रुंदी किंवा लांबी किती घेणार आहोत ते पाहणार आहोत। तर टोटल लांबी मी ते 15 इंच घेतलेली आहे आणि रुंदी आहे 8 इंच। आता हे कापड आपण बाजूला ठेवूया। आता इथे 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। आपण जेव्हा बो बनवणार आहोत त्यासाठी 2 खाली नॉड लावतो, तर त्या नॉडसाठी ह्या पट्ट्या मी घेतलेल्या आहेत। तर यांची टोटल लांबी तुम्हाला जेवढी हवी आहे तुम्ही घेऊ शकता। मी ते टोटल लांबी 9 इंच घेणार आहे। तुम्हाला हवी तेवढी तुम्हाला जेवढी लांब पट्टी हवी आहे तेवढी तुम्ही लांब घेऊ शकता। तर मी ते 9 इंच किंवा 10 इंच परफेक्ट बसते। तर मी ते टोटल 10 इंच घेणार आहे, कारण मला इथे रेडी 9 इंचाची पट्टी हवी आहे, म्हणून मी 10 इंच घेत आहे, कारण वरती शिलाईमध्ये हाफ इंच जातं। तर मी टोटल 10 इंच लांब आणि 4.5 इंच रुंद अशी पट्टी घेतलेली आहे। आता या पट्ट्यांपासून आपण बनवणार आहोत नॉड, आणि अजून एक छोटीशी पट्टी घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण बो बनवतो त्यामध्ये सेंटरला आपण छोटीशी पट्टी जोडणार आहोत। त्यासाठी अंदाजे तुम्ही ही 1.5 इंच रुंद आणि 5 इंच किंवा 4 इंच लांब अशी पट्टी घेऊ शकता। तर इथे पहा, मी 1.5 इंच रुंद आणि 5 इंच लांब अशी पट्टी घेतलेली आहे। आता इथे मेजरमेंट पाहून झालेले आहे। आता आपण पाहणार आहोत स्टिचिंग कशी करायची। तर मेन सेंटरचा जो पार्ट आहे तो आपण अगोदर तयार करणार आहोत। त्यासाठी मी हे जे कापड आहे हे सुईच्या बाजू आतमध्ये जाईल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि ज्या तिन्ही बाजू ओपन आहे त्या तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। आणि तिन्ही बाजूने शिलाई मारताना एक भाग थोडासा ओपन ठेवायचा आहे, कारण ही पट्टी आपल्याला उलटून घ्यायची आहे। त्यामुळे ते पाहू शकता मी तिन्ही बाजूने अगोदर शिलाई मारून घेते। आता थोडासा भाग ओपन ठेवणार आहोत, जवळजवळ 1 इंच किंवा 1.25 इंच भाग ओपन ठेवणार आहोत, आणि ह्या भागातूनच आपण ही पट्टी उलटून घेणार आहोत। पाहू शकता इथे मी हा भाग ओपन ठेवलेला आहे। अशा पद्धतीने या ओपन भागातून हा भाग बाहेर घ्यायचा आहे, आणि जी टोकं आहेत ते एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने टोकं व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। बरोबर असा आयताकार किंवा चौकोनी शेप आला पाहिजे। आता हा जो भाग आपण ओपन ठेवलेला आहे तो भाग पण आपण बंद करून घेणार आहे। ते पाहू शकता हा आहे भाग। आता आपण हे चारही बाजूने दाबटीप मारून घेत आहे। पाहू शकता ओपन भाग पण आपण बंद करून घेतलेला आहे, आणि चारही बाजूने दाबटीप मारून घेतल्यानंतर या पट्टीला बरोबर सेंटरला फोल्ड करायचे, चॉकच्या सहाय्याने मार्किंग करायचे, आणि बरोबर सेंटरला ह्याला छोट्या छोट्याशा प्लेट्स टाकून घेणार आहोत। पाहू शकता इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आहे। तुम्ही हवं तर सुई दोऱ्याने पण शिवून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने छोट्याशा प्लेट टाकून मग त्या मशीनवरती सेंटरला शिलाई मारून पण घेऊ शकता। इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकून सेंटरला मध्ये शिलाई मारून घेतलेली आहे। आता हा मधला भाग तयार झाल्यानंतर छोटीशी आपण पट्टी बनवणार आहोत। त्यासाठी जशी नॉड बनवतो तशी तुम्ही बनवू शकता। आता एका बाजूने मी अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करते, आणि ती बाजू अशा पद्धतीने इकडच्या बाजूवर ठेवून पुन्हा शिलाई मारून घेत आहे। अशा पद्धतीने छोटीशी पट्टी तयार झाली। आता ती हे जे बो बनवला आहे त्याच्या सेंटरला घ्यायचे, आणि याला पूर्ण अशी लपेटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित ही पट्टी ह्याला लपेटून घ्यायची आहे। आता ही पट्टी लपेटून घेतली की ही पट्टी जेवढा भाग आहे बाहेरचा तेवढा बाहेर ठेवून एकदम खेटून शिलाई मारून घ्यायची आहे याला, आणि एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती इथे कट करून घ्यायची आहे। सेंटरचा भाग तयार झाल्यानंतर आता आपण बनवणार आहोत पट्ट्या। ज्या 2 नॉड बनवतो आपण त्या नॉड बनवणार आहोत। आता त्यासाठी ही जी पट्टी आहे ही बरोबर मधोमध फोल्ड करायची, आणि खालच्या बाजूने पाहू शकता खालच्या बाजूने 2 इंच अशा पद्धतीने वरती घ्यायची आहे। आता इथे तुम्ही शिलाई पाहून घ्या, 2 इंचावर मी मार्किंग करत आहे, आणि ह्या मार्किंगवरती तिरकस शिलाई मारून घ्यायची आहे, आणि ही शिलाई सरळ वरती घ्यायची आहे।
वरच्या बाजूने ही शिलाई थोडीशी निमुळती घ्यायची आहे। हे पहा, आता दोन्ही बाजूला मी इथे पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने या दोन्हीही पट्ट्या अशा पद्धतीने उलटून घ्यायच्या आहेत। दोन्ही पट्ट्या उलटून घेतल्यानंतर या पट्ट्यांना व्यवस्थित टोक काढून घ्यायचा आहे टोकदार वस्तूने। पाहू शकता ही पट्टी तयार झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूनेही आपण ही पट्टी अशाच पद्धतीने उलटून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा। आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता या दोन्ही पट्ट्यांना मी कडेवरती दापटीप मारून घेत आहे, कारण हे सिल्कचं कापड आहे त्यामुळे तरंगत आहे, त्यामुळे मी शिलाई मारून घेत आहे। आता या दोन्ही पट्ट्या झाल्यानंतर आता ह्या पट्ट्या आपण जोडून घेणार आहोत। त्याआधी मी इथं कडेने दोन्ही पट्ट्यांना व्यवस्थित टीप मारून घेणार आहे। आता या पट्ट्या दोन्हीची टोकं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ठेवून घ्यायची आहे आणि या पट्ट्यांना अशा पद्धतीने वरचा जो भाग आहे तो लॉक करून आतमध्ये एकदा फोल्ड करायचे आणि डबल फोल्ड करून याला शिलाई मारायची आहे। इथे व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे जे धागे आहेत ते निघणार नाही, त्यामुळे थोडंसं फोल्ड करून मग शिलाई मारायची आहे। आणि आता ही पट्टी आपण या पट्टीला जोडणार आहोत, तर ती आपण जी नॉड लपेटून घेतलेली होती त्या नॉडला आणि या दोन्ही पट्ट्यांना एकत्र शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपला बो बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना।